मालवण में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति गिरने की घटना के बाद पूरे प्रदेश में गुस्से की लहर है। इस घटना के बाद महाविकास अघाड़ी राज्य भर में जोड़ो मारो आंदोलन चला रही है। उधर बीजेपी भी विरोध प्रदर्शन कर रही है। ठाणे में भी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के पास विरोध प्रदर्शन किया। इस अवसर पर विधायक संजय केलकर उपस्थित थे। विधायक संजय केलकर ने इस पर प्रतिक्रिया देते हुए कहा है कि महाविकास अघाड़ी हर मुद्दे पर वोटों का राजनीतिकरण कर रही है और जनता इस बात को समझ चुकी है, इसलिए वह सही समय पर जनता को इसकी जानकारी देगी। महाविकास आघाडीचा विरोध आंदोलन केलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण करत असं आपलं म्हणणं आहे, काय सांगणार? आज महाराष्ट्रभर आणि ठाण्यामध्ये देखील भारतीय जनता युवा मोर्चाच्या आमच्या युवा शक्तीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे। खरं म्हणजे महाविकास आघाडी एकही विषयातला राजकारण सोडत नाही। निर्णय नरेटिव्ह तयार करायचे, लोकांची दिशाभूल करायची आणि लोकांना चुकीच्या पद्धतीने सांगून मतं कशी मिळतील आणि महायुती सरकार कसं अडचणीत सातत्याने येईल, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही तुमचा रोल करा, परंतु कुठल्या विषयावर तुम्ही राजकारण करा। देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देखील जाहीरपणे नतमस्तक झाले, शिवभक्तांकडे नतमस्तक झाले। तुम्ही मंडळी तर गड किल्ल्याचं काही केलं नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देव आहेत आणि त्यांचा विचार हा गड किल्ल्यामध्ये आहे। या गड किल्ल्याकरता तुम्ही काही केलं नाही, गड किल्ल्यावर देखील गेले नाही, परंतु महायुती सरकारने शासकीय पातळीवर तर निधी दिलाच, परंतु गड किल्ल्यावर जाण्याकरता युवा शक्तीला देखील एक प्रकारची निरनिराळ्या उपक्रमाच्या माध्यमातून शक्ती देण्याचं आणि पाठबळ देण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळे लोकांना हे कळलेलं आहे की तुम्ही हे राजकारण करताय। लोक तुम्हाला योग्य वेळेला योग्य ठिकाणी निश्चितपणे धडा शिकवतील। भाजप याकडे कशा प्रकारे लक्ष देत आहे की कुठलीही जागा सोडत नाही आहेत राजकारणाचा आणि हित हे महामानवांचा विषय घेऊन पेटवायचं काम चालू आहे असं वाटतं का? नाही, त्यांचं हे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून त्यांनी हे ठरवलेलंच आहे की खोटं नाटं निर्णया माध्यमातून पसरवायचं आणि लोकांची दिशाभूल करायची। एकदा दिशाभूल तुम्ही करू शकता। आता लोक हुशार झालेले आहेत, आता लोक तुम्हाला बरोबर दिशेला लावतील। आता लोकांना कळायला लागलेलं आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही ज्या पद्धतीने वोट बँक पॉलिटिक्स करता ते उलथून पाडलं जाईल, अशा प्रकारची लोकांची आता भावना आहे। केळकर साहेब, महायुतीच्या सर्व नेत्यांनी तमाम जनतेची माफी पण मागितलेली आहे, तरीसुद्धा महाविकास आघाडीने आपलं राजकारण सुरूच ठेवलेलं आहे, त्याबद्दल काय म्हणतो? जनतेला हे कळलेलं आहे, या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तमाम सगळ्या जनतेला कळलेलं आहे की यांनी गड किल्ल्याच्याबद्दल काही केलं नाहीत, परंतु प्रत्येक विषयामध्ये देखील यांनी ज्या पद्धतीने ज्याला म्हणता येईल की अशा पद्धतीने राजकारण आणलं लोकांना कळलेलं आहे। लोक त्यांना योग्य वेळेला चपराक दिल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाविकास आघाडीचे सातत्याने आता गेल्या 3 दिवस हे आंदोलन करत आहेत। मला त्यांची लाज वाटते की तुम्ही महाराजांच्या नावाखाली तुम्ही महाराष्ट्राचे घाणेरडं राजकारण चालू केलेलं आहे। आज पूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता युवा मोर्चा आहे त्यांचा निषेध म्हणून हे आंदोलन करत आहोत आम्ही। त्यांना शिवभक्त म्हणून त्यांना कधीतरी स्वतःहून लाज वाटली पाहिजे की तुम्ही विशालगडावर प्रतापगडावर अतिक्रमण झालेलं होतं तेव्हा तुम्ही झोपलेले होते का? शिवभक्त म्हणून कधी तुम्ही जागृत झाले का? आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हे अतिक्रमण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हटवलं आहे, तेव्हा तुमचं शिवभक्त पण पुढे गेलेलं होतं। विशालगडावरती अतिक्रमण झालं होतं तेव्हाही त्याचं काही उत्तर नाही आलं, काय सांगणार? प्रतापगडावरही देखील अतिक्रमण झालेलं, तेव्हाही त्यांची वाचा फुटली नव्हती, तेव्हाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ते अतिक्रमण हटवलेले। त्यांचं राजकारण हे फक्त महाराजांच्या महापुरुषांच्या नावाने राजकारण करत राहणार, त्याचा निषेध भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा तोडीला तोड देणार। त्यांना वेळ आली तर शिवटोळा पण देणार।